Students, now we will see the seventh sum from practice set 3.4. So, see here in figure, if segment PR is congruent to segment PQ, show that segment PS is greater than segment PQ. See the figure here in triangle PQS. आता ह्याच्यामध्ये पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू पी आर दिलेलं आहे आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, यू हॅव टू शो इन इक्वॅलिटी बिटवीन साईड पी एस अँड पी क्यू. आता फर्स्ट ऑफ ऑल सी हिअर पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू पी आर सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी आर दिलेलं आहे. देअरफॉर ट्रायंगल पी क्यू आर इज आयसोसेलेस ट्रायंगल. Therefore, angle PQR congruent angle PRQ. First, show these two angles are congruent. PQR congruent to PRQ. Now, we have studied one property, that exterior angle or remote interior angle triangle theorem. Remote interior angle theorem, see here, angle PRQ is exterior angle of triangle PRS. PRQ is exterior angle of triangle PRS. Therefore, this exterior angle is greater than its each remote interior angle. आता त्या आरचे रिमोट इंटिरियर अँगल कोणते आहेत, तर अँगल आर पी एस आणि अँगल आर एस पी या प्रत्येक अँगलपेक्षा, या इंटिरियर अँगल्सपेक्षा, रिमोट इंटिरियर अँगलपेक्षा हा एक्सटिरियर अँगल ग्रेटर. म्हणून पी आर क्यू हा अँगल काय झाला, अँगल पी एस आरपेक्षा काय आहे, ग्रेटर आहे. बट पी आर क्यू कुणाला कशाच्या इक्वल आहे, तर पी क्यू आर. आता इन ट्रायंगल म्हणजेच अँगल पी एस आर इज लेस दॅन अँगल पी क्यू आर. आता हे लिहायचं आहे कसं बघा. आता इथं डायग्रॅम आहे, त्या डायग्रॅममध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, तर इन ट्रायंगल पी क्यू आर पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू पी आर दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय लिहाल, सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी आर आणि हे काय आहे दिलेलं आहे गिव्हन. आता देअरफॉर इथं ह्याच्या आधी तुम्हाला काय लिहायचं आहे, आता ट्रायंगल पहिला कन्सिडर करायचा आहे. इन ट्रायंगल पी क्यू आर पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू पी आर दिलेलं आहे. देअरफॉर अँगल पी क्यू आर congruent to angle PRQ. These two angles are congruent. PQR congruent to PRQ. These two angles are congruent. याला इक्वेशन 1 आणि रिझन काय आहे, बाय आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. कोणता थिअरम आहे इथं, रिझन काय लिहिणार त्याचं, आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. आता हे दोन अँगल्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आलेत. पी क्यू आर अँड अँगल पी आर क्यू आर congruent. Now see here, angle PRQ is exterior angle of triangle PRS. Now angle PRQ is exterior angle of triangle PRS. काय असणार आहे, हा एक्सटिरियर अँगल कॉन्ग्रुएंट येणार आहे. देअरफॉर काय लिहाल, बाय रिमोट इंटिरियर अँगल थेरम किंवा प्रॉपर्टी आहे, एक्सटिरियर अँगल इज ग्रेटर दॅन. देअरफॉर एक्सटिरियर अँगल इज greater
than each than its each रिमोट इंटिरियर अँगल्स. ही प्रॉपर्टी आपण रिमोट इंटिरियर अँगल थिअरम नंतर बघितलेली आहे. दॅन इट्स ईच रिमोट इंटिरियर अँगल्स. ही प्रॉपर्टी बघितली आपण. देअरफोर काय लिहिता येणार आहे? अँगल PRQ इज ग्रेटर दॅन अँगल. आता त्याचे रिमोट इंटिरियर अँगल्स कोणते आहेत? तर देर आर टू रिमोट इंटिरियर अँगल्स. एक आहे RPS अँड अदर इज RSP. मग आपण कोणता कन्सिडर करायचा त्याच्यातला? तर RPS किंवा PSR. अँगल PSR हे काय झाला? ग्रेटर झाला. आता फक्त काय करायचं आहे? दिस अँगल PRQ from equation 1 angle PRQ is congruent to angle PQR. म्हणून तुम्हाला from equation 1 काय लिहिता येणार आहे? हा अँगल कशानं रिप्लेस करणार आहे? अँगल PQR is greater than angle PSR. आता हेच इक्वेशन, हेच अँगल्स, तुम्हाला फक्त अँगल्सचे नेम्स काय करायचे आहेत? चेंज करायचे आहेत. तर दॅट इज काय असणार आहेत अँगल्स? अँगल PQR व्हर्टेक्स न लिहिता PQ काय लिहायचं? S. बिकॉज QRS कसे पॉईंट्स आहेत? कोलिनियर. PQS इज ग्रेटर दॅन अँगल PSR न लिहिता काय लिहायचं? PSQ. आणि ह्याला काय आहे रिझन? तर Q', R', हे पॉईंट्स काय आहेत? कोलिनियर आहेत. मग आता इन ट्रायंगल कोणता आता ट्रायंगल कन्सिडर करायचा? PQS. विच ट्रायंगल यू विल कन्सिडर नाव? इन ट्रायंगल PQS. काय आहे तुम्हाला मिळालेलं? अँगल PQS इज ग्रेटर दॅन अँगल PSQ. बघा, इन ट्रायंगल PQS अँगल PQS इज ग्रेटर दॅन अँगल PSQ. देअरफोर आता आपली प्रॉपर्टी कोणती प्रॉपर्टी आहे? तर ग्रेटर अँगलच्या अपोजिट साईड काय असणार आहे? ग्रेटर दॅन द अँगल अपोजिट टू दॅन द साईड अपोजिट टू स्मॉलर अँगल. म्हणून आता इथं देअरफोर डायरेक्ट आधी लिहा आणि नंतर रिझन लिहिलं तरी चालेल. आता अँगल PQS, ट्रायंगल PQSमध्ये अँगल PQSच्या अपोजिट साईड कोणती आहे? तर अपोजिट साईड आहे PS. देअरफोर काय लिहिणार इथं? साईड PS इज ग्रेटर दॅन साईड. आता PSQच्या अपोजिट साईड कोणती आहे? PQ इज ग्रेटर दॅन PQ. देअरफोर साईडच्या तिथं फक्त काय लिहा? सेगमेंट PS इज ग्रेटर दॅन सेगमेंट PQ. आणि त्याला रिझन काय आहे? तर साईड अपोजिट ही पूर्ण प्रॉपर्टी लिहायची आहे. साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज greater than the side opposite to smaller angle. Then the side opposite to smaller angle. In this way you have to prove the 7th sum. आता याच्यामध्ये तुम्हाला आता कोणतं सम बघायचं आहे आपल्याला? वी विल सी द 8th sum. See here, in 8th sum, what is the sum given? In 8th sum, see here, you have one figure is shown here and the figure is in triangle ABC. कोणता ट्रायंगल आहे हा? ABC. आणि याच्यामध्ये तुम्हाला AD इज अल्टिट्यूड दिलं आहे आणि BE ही दुसरी अल्टिट्यूड आहे. अल्टिट्यूड म्हणजेच काय? तर
व्हर्टेक्सपासून अपोजिट साईडवरती ड्रॉ केलेला परपॅन्डिक्युलर, त्याला म्हटले अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजेच काय असणार आहे, त्या ट्रायंगलची हाईट असणार आहे. बेस जर बी सी असेल तर हाईट काय येणार आहे, ए डी. बेस ए सी असेल तर त्याची हाईट काय येणार आहे, बी ई. म्हणून ए डी आणि बी ई तुम्हाला काय दिलेले आहेत, अल्टिट्यूड्स. म्हणजेच दे आर परपॅन्डिक्युलर टू साईड बी सी. ए डी इज परपॅन्डिक्युलर टू BC side and BE is perpendicular to side AC. त्याच्यानंतर अजून तुम्हाला काय दिलेलं आहे, AE सेगमेंट. AE ही जी सेगमेंट आहे, AE इज कॉन्ग्रुएंट टू BD. दिस इज ऑल्सो गिवन अँड तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, AD इज कॉन्ग्रुएंट टू BE. ह्या ज्या अल्टिट्यूड्स आहेत ते काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, हे प्रूव्ह करायचं आहे. मग आता त्याच्यासाठी तुम्ही डायग्रॅम ड्रॉ करायचा आणि डायग्रॅम ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कन्स्ट्रक्शन मग ते प्रूव्ह करायचं आहे. ते दोन ट्रायंगल्स जे आहेत ते ट्रायंगल्स तुम्हाला काय करायचे आहेत, इक्वल आहेत, हे कॉन्ग्रुएंट आहेत, हे प्रूव्ह करायचं आहे. मग त्याच्यासाठी डायग्रॅम्स ड्रॉ करा. ती डायग्रॅम कोणती डायग्रॅम ड्रॉ करायची आहे तुम्हाला आता, तर वी विल सी नाव सम 8th सम. आणि त्याची डायग्रॅम काय आहे, तर इन ट्रायंगल ए बी सी. ए बी सी हा एक ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्ये दोन अल्टिट्यूड्स दिलेले आहेत. वन इज अल्टिट्यूड कोणती आहे, ए डी अँड द अदर अल्टिट्यूड इज सेगमेंट बी ई. आता दिस इज ए बी सी ट्रायंगल. आता अल्टिट्यूड ऑन बी सी कोणती आहे, तर सेगमेंट ए डी इज अल्टिट्यूड, इथं डी. आणि त्याच्यानंतर ए सीवरती एक अल्टिट्यूड आहे आणि ती अल्टिट्यूड बघा, ए सीला काय असणार आहे, परपॅन्डिक्युलर काढायचं आहे थ्रू बी, ती असणार आहे अल्टिट्यूड. मग परपॅन्डिक्युलर ड्रॉ करताना स्केलचा यूज करायचा. ही ज्या मोठ्या रेषा आहेत त्या खालच्या रेषेला ए सीला कोइन्साइड करून ठेवायची, आणखीन हे फिरवत न्यायचं आणि बी पॉईंट आला की काय करायचं आहे, लाईन ड्रॉ केली तर ती लाईन काय असणार आहे, तर दॅट लाईन इज परपॅन्डिक्युलर टू ए सी. ती ए सीला काय असेल, परपॅन्डिक्युलर, म्हणून बी ई इज परपॅन्डिक्युलर टू ए सी. नाव व्हॉट इज गिवन टू यू, तर सेगमेंट ए डी अँड सेगमेंट बी ई आर अल्टिट्यूड्स. सेगमेंट ए डी अँड segment AD and segment BE are altitudes. Altitudes of triangle ABC. आता ह्या अल्टिट्यूड्स आहेत म्हणजेच काय असणार आहे, सेगमेंट ए डी इज परपॅन्डिक्युलर टू बी सी. सेगमेंट ए डी काय असणार आहे, परपॅन्डिक्युलर सेगमेंट बी सी अँड सेगमेंट बी ई इज परपॅन्डिक्युलर टू, बी ई कुणाला परपॅन्डिक्युलर असणार आहे, सेगमेंट ए सी. हे काय असणार आहेत, परपॅन्डिक्युलर. आता तुम्हाला काय प्रूव्ह, ए ई कॉन्ग्रुएंट दिलं आहे बी डीला आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, ए डी इज कॉन्ग्रुएंट टू बी ई. मग ते प्रूव्ह करण्यासाठी आता अजूनही काय दिलेलं आहे तुम्हाला, तर सेगमेंट ए ई इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बी डी, हे काय आहे, गिवन दिलेलं आहे. आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, ए डी इज कॉन्ग्रुएंट टू बी ई. त्याच्यासाठी दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे. आता कोणते दोन ट्रायंगल्स कन्सिडर कराल, तर इन ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल बी ई ए, हे दोन ट्रायंगल्स कन्सिडर करा. इन ट्रायंगल ए डी, इन ट्रायंगल ए डी, परत एकदा लिहिते, इन ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल, दुसरा कोणता ट्रायंगल घ्यायचा आहे, तर इथं डी 90 डिग्रीज आहे आणि दुसऱ्या ट्रायंगलमध्ये डी हा काय आहे, व्हर्टेक्स ई, म्हणून येणार आहे बी ई ए, बी ई ए. हे दोन ट्रायंगल्स. आता हे दोन ट्रायंगल्स कोणत्या टाईपचे ट्रायंगल्स आहेत, तर दे आर राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगलसाठी आपल्याला टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी कोणती माहिती आहे, तर त्याच्यामध्ये हायपोटेनस साईड टेस्ट, ही टेस्ट
माहिती आहे. मग आता ह्याच्यामध्ये बघा, इन ट्रायंगल ए डी बी अँगल डी 90 डिग्रीज, देअरफॉर हायपोटेनस इज साईड ए बी. इन ट्रायंगल बी ई ए, अँगल ई इज 90 डिग्रीज आणि त्याच्या अपोजिट साईड कोणती आहे, ए बी, ही काय असणार आहे, हायपोटेनस. म्हणून दोन्ही ट्रायंगल्समध्ये पहिल्यांदा तुम्ही काय लिहा, तर ते अँगल्स 90 डिग्रीज आहेत ते आधी लिहा. अँगल ए डी बी कॉन्ग्रुअंट अँगल बी ई ए आणि काय लिहिणार याला रिझन, इच 90 डिग्रीज. म्हणजे हे ट्रायंगल काय झाले, राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यानंतर तुम्हाला आता याच्यामध्ये हायपोटेनस बघा किंवा ए ई नंतरचं दिलेलं. आता ए ई ही काय आहे, दोन ज्या परपॅन्डिक्युलर सेगमेंट्स असतात ट्रायंगलच्या त्याच्यातली एक परपॅन्डिक्युलर सेगमेंट, आणि बी डी ही ए ई आणि बी डी या काय आहेत, कॉन्ग्रुअंट आहेत. म्हणून दिलेलं काय आहे, सेगमेंट. आता इन ट्रायंगल ए बी डी कोणती सेगमेंट आहे, सेगमेंट बी डी इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट. आता बीला इथं कोणता वर्टेक्स आहे, डीला ई, म्हणून बीला काय आहे, ए, सेगमेंट ए ई. आणि हे काय आहे तुम्हाला दिलेलं आहे, गिव्हन. देअरफॉर आणि आता अजून काय राहिलेलं आहे, तर सी हिअर हायपोटेनस ऑफ अ ट्रायंगल ए डी बी इज ए बी अँड हायपोटेनस ऑफ ट्रायंगल बी ई ए इज ऑल्सो ए बी. म्हणून ही हायपोटेनस काय आहे, कॉन्ग्रुअंट आहे. हायपोटेनस ए बी इज कॉन्ग्रुअंट टू हायपोटेनस ए बी आणि ती काय आहे, कॉमन साईड. म्हणून काय झाली ती, कॉमन साईड. देअरफॉर आता हे दोन ट्रायंगल्स जे कन्सिडर केले ते दोन ट्रायंगल्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुअंट येणार आहेत. अँगल ए डी बी कॉन्ग्रुअंट ट्रायंगल बी ई ए आणि कोणती टेस्ट आहे, तर बाय हायपोटेनस साईड टेस्ट. हायपोटेनस साईड टेस्ट. बाय हायपोटेनस साईड टेस्ट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट. आता हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट झाल्यानंतर काय करता येतात, दोन ट्रायंगल्स जर कॉन्ग्रुअंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आणि करस्पॉन्डिंग साईड्स काय असतात, कॉन्ग्रुअंट. म्हणून इथं साईड ए डी इथं काय लिहिता येणार आहे तुम्हाला आता, देअरफॉर सेगमेंट ए डी कॉन्ग्रुअंट सेगमेंट ए डीला करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे या ट्रायंगलमध्ये, बी ई. सेगमेंट ए डी कॉन्ग्रुअंट सेगमेंट बी ई. आणि तुम्हाला हेच प्रूव्ह करायचं आहे आणि त्याला रिझन काय असणार आहे, कॉन्ग्रुअंट साईड्स ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रायंगल्स आणि दिस यू हॅव टू प्रूव्ह. आणि म्हणून तुमचं स्टेटमेंट किंवा जे विचारलेलं आहे ते काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. मग हॅन्स प्रूव्ड. अशा प्रकारे आपला 3.4 एक्सरसाइज 3.4 एक्सरसाइज काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रॉपर्टीज यूज केल्या, तर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट, त्याच्यानंतर अँगल बायसेक्टरचा थेरम, त्याच्यात प्रत्येकाच्या 2-2 प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर इनइक्वॅलिटी ऑफ द सेगमेंट्स, दोन साईड्स ट्रायंगल्सच्या इनइक्वल असतील तर ग्रेटर साईडच्या अपोजिट साईड काय असते, ग्रेटर साईडच्या अपोजिट अँगल काय असतो, ग्रेटर. आणि तसंच अँगल्समध्ये इनइक्वॅलिटी दिली असेल तर ग्रेटर अँगलच्या अपोजिट अँगल काय असतो, ग्रेटर. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सम याच्या आधीचं 7th सम सॉल्व करताना या एक्सरसाइजमध्ये तुम्ही एक्सटिरियर अँगल थेरम किंवा रिमोट इंटिरियर अँगल थेरमचा सुद्धा काय केलेला आहे, यूज केलेला आहे. तर काही 6th सम जे आहे त्याच्यामध्ये किंवा 5th सम जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही आयसोसेलेस ट्रायंगल थेरम जो तुम्ही याच्या आधी शिकला त्याचासुद्धा यूज झालेला आहे. सो complete the exercise, solve it neatly, correctly, draw the diagrams with pencil, solve it neatly as shown by me and then send it to me.